करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 47वे यशासारखे दुसरे यश नाही. मुंबईच्या सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजातील आमचे 1 वर्ष फारच सुखाचे आणि आनंदाचे गेले. सबंध कॉलेजात मिळून अवघे 37-38 विद्यार्थी होते आणि त्यांपैकी 2-3 सोडून बाकीचे सारे वसतिगृहातच राहत होते. त्यामुळे आम्ही सगळी मंडळी जणू काही एकाच कुटुंबातले घटक आहोत असा जिव्हाळा आमच्यात निर्माण झालेला होता. आमच्यात सिंधी होते, गुजराती होते, कानडी होते, पण त्या सर्वांचे आणि आम्हा मराठी शिक्षकांचे संबंध अत्यंत खेळीमेळीचे होते. त्यामुळे गप्पागोष्टी, हास्यविनोद ह्यांनी कॉलेजचे आणि वसतिगृहाचे वातावरण अगदी दरवळून गेलेले असे. आम्ही 4-5 मराठी शिक्षक त्या साऱ्या मंडळीत एकमेकांच्या विशेष सलगीमधले होतो. प्राध्यापक कृ. पा. कुलकर्णी, विठ्ठलराव घाटे, ग. म. सूर्यवंशी आणि त्रिंबकराव वाळिंबे. ज्या पार्श्वभूमीवर ही सलगी निर्माण झाली तिची हकीकत ह्या ठिकाणी सांगणे जरूर आहे. विठ्ठलराव घाटे हे त्यावेळी विधुर होते. त्यांच्या प्रथम पत्नी निवर्तलेल्या होत्या आणि त्या संबंधापासून त्यांना एक मुलगा झालेला होता. ट्रेनिंग कॉलेजात त्यावेळी आमच्या वर्गात 3 विद्यार्थिनी होत्या. त्यांपैकी एक कुमारी वत्सला जुवेकर ह्या होत्या. एक दिवस आम्ही सहज गमतीने त्यांचा उल्लेख करून घाट्यांना म्हणालो की विठ्ठलराव, तुमची तयारी असल्यास आम्ही तुमच्या लग्नाचा बार उडवून देतो बघा. घाटे म्हणाले, चला, उगाच नुसता फाजीलपणा करू नका. तरी देखील आम्ही त्यांची मधून या विषयाच्या संदर्भाने थट्टा करीतच होतो. त्यावेळी आंबेवाडीत माझे एक कविमित्र श्री स. गो. विरकुड हे महाराष्ट्र साहित्य नावाचे मासिक काढीत असत. त्यांचा स्वतःचा लहानसा छापखाना होता. मी मधून गप्पा मारायला त्यांच्या छापखान्यात जाऊन बसत असे. एकदा आमच्या कॉलेजच्या संबंधी काहीतरी गप्पा निघाल्या असताना विरकुड ह्यांनी कुमारी वत्सला जुवेकर ह्यांच्याबद्दल सहज चौकशी केली. तेव्हा आश्चर्याने मी त्यांना विचारले, तुम्हाला काय त्यांची माहिती आहे? तेव्हा ते म्हणाले, वा, माझा नि जुवेकर कुटुंबातल्या सर्वच मंडळींचा चांगलाच घरोबा आहे. तेव्हा मी त्यांच्याजवळ घाट्यांच्या लग्नाचा विषय काढला. तेव्हा त्यांनाही ती कल्पना आवडली. ते म्हणाले, मी विठ्ठलरावांची त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून देतो. त्याप्रमाणे त्यांनी त्यांची ओळख करून दिली आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी विठ्ठलराव नि वत्सलाबाईंचा विवाह ठरला आणि पहिल्याच टर्मच्या अखेर नाशिक येथे ती उभयता विवाहबद्ध झाली. घाट्यांचा विवाह ठरताच आमच्या थट्टेला अगदी ऊत आला. आम्ही वरपक्षाचे म्हणून ह्या विवाह समारंभात मोठ्या रुबाबाने हजर राहणार अशी कल्पना करून एकमेकांना बाबासाहेब, बाळासाहेब, नानासाहेब अशी वजनदार नावे देऊन टाकली. त्यात कृ. पा. कुलकर्णी हे वयाने ज्येष्ठ म्हणून त्यांचे नामकरण आम्ही नानासाहेब असे करून टाकले. ते नाव त्या वेळेपासून आज तागायत म्हणजे 38 वर्षे त्यांना चिकटून बसलेले आहे. आज ते महाराष्ट्रात नानासाहेब कुलकर्णी ह्याच नावाने ओळखले जातात. आयुष्यात दुसऱ्यांना बरी वाईट नावे ठेवण्याचा धंदा मी पुष्कळच केलेला आहे, पण एका चांगल्या माणसाला इतके चांगले नाव ठेवण्याचा मोका मला कधीच मिळाला नाही. ट्रेनिंग कॉलेजमध्ये माझ्या काव्यप्रतिभेला पुष्कळच बहर आला होता. अर्थात माझ्या काव्याचे सर्वच विषय ट्रेनिंग कॉलेज आणि शिक्षणशास्त्र ह्यांच्याशी संबंधित होते. पूर्वी ट्रेनिंग कॉलेजमध्ये फ्रेझर नावाचे एक साहेब प्रिन्सिपल होऊन गेले. त्यांनी मुंबई इलाख्यात प्रथम इंग्रजी शिकवण्याची डायरेक्ट मेथड आणली असे म्हणतात. त्यांनी आपल्या काळात कमालीची लोकप्रियता संपादन केलेली होती. त्यामुळे त्यांच्या हाताखाली शिकण्याचे भाग्य ज्यांना लाभलेले होते ते फ्रेझर साहेबांची अगदी तोंड भरून स्तुती करीत असत. आम्हाला इंग्रजीचे अध्यापन शिकवणारे विठ्ठलभाई अंकले सारिया नावाचे एक प्राध्यापक होते. ते फ्रेझर साहेबांचे विद्यार्थी होते. त्यांच्या रोजच्या व्याख्यानात फ्रेझर साहेबांचे नाव आले नाही असे कधी व्हावयाचे नाही. भाषांतर पाठमाला लिहिणाऱ्या तरखडकरांची निंदा आणि डायरेक्ट मेथड आणणाऱ्या फ्रेझरांची भरमसाठ स्तुती ह्यामध्ये त्यांचा निम्मा तास खर्च व्हावयाचा. आम्हाला रोजच्या रोज हे फ्रेझर पुराण ऐकून अगदी वीट आला. तेव्हा त्यांच्यावर एक पद्य रचावयाचेच असे मी ठरवले. फ्रेझर साहेबांना वनस्पतीशास्त्राचा फार नाद होता. जो शिक्षक त्यांना एखाद्या नवीन झाडाचे रोप आणून देई त्याला ते फर्स्ट क्लास देत असत अशी त्यांच्याबद्दलची आख्यायिका होती. आणि त्यांना शेवटी देवीच्या आजाराने मरण आले. हे 2 संदर्भ लक्षात ठेवले म्हणजे फ्रेझर साहेबांवरील माझ्या त्या पद्याचा अर्थबोध होईल. ते पद्य असे,
नमन फ्रेजरा शिक्षणवीरा सदा शुभंकर दीनमास्तरा खलतर खडकर असुर मातला भाषांतर दे त्रासची सकला आंग्लगिरा करी हाहाकारा डायरेक्ट मेथड रिपुसंहारा आणलीस शिक्षणवीरा वृक्षदान दे वर्गची पहिला वृक्षदान दे वर्गची पहिला अंत नसे तव उदारतेला स्वर्गी नेती देवी तुझला स्वर्गी नेती देवी तुझला म्हणून काय शिक्षणवीरा. हे पद त्यावेळी कॉलेजमध्ये चांगलेच लोकप्रिय झालेले होते. अनेक प्रसंगी ते गाऊन दाखवण्याचा मला आग्रह होत असे. प्राध्यापक अंकले सारिया हे एक मोठे फॅडिस्ट शिक्षक होते. ट्रेनिंग कॉलेजच्या वसतिगृहाची इमारत ही केवळ मुंबईमधलीच नव्हे तर अखिल भारतातील पहिली कॉन्क्रीटची इमारत होय असे ते अत्यंत अभिमानाने नेहमी आम्हाला सांगत असत. त्यावर एकदा मी कविता रचली. कॉन्क्रीटची ही पहिली इमारत, कॉन्क्रीटची ही पहिली इमारत, धन्य हिजमुळे झाला भारत. धन्य मास्तरे बीटी वाली, धन्य मास्तरे बीटी वाली, येथे येऊनी आज राहिली. नाही भाग्या त्यांच्या परिमित, नाही भाग्या त्यांच्या परिमित, ताजमहाल ही तो यक्कच्चित. कॉन्क्रीटची ही पहिली इमारत, कॉन्क्रीटची ही पहिली इमारत. त्यानंतर आमच्या कॉलेजातील काही वर्गात फ्रेझर साहेबांनी काही फळे भिंतीमध्ये तयार करून घेतले होते. त्यासाठी त्यांनी आटोकाट परिश्रम केले होते म्हणे. त्याचे वर्णन मिटक्या मारीत मारीत प्राध्यापक अंकले सारिया अनेकदा करीत असत. एक दिवस ह्या विषयावर ते प्रवचन करीत असताना ते एका बोर्डाजवळ गेले. त्या बोर्डाला भेगा पडलेल्या होत्या. त्या भेगांवरून हात फिरवीत फिरवीत अत्यंत सद्गदित कंठाने प्राध्यापक अंकले सारिया म्हणाले, प्रिन्सिपल फ्रेझर poured his life blood in preparing these boards and alas, now they are cracked. प्रिन्सिपल फ्रेझर ह्यांनी हे बोर्ड तयार करण्यासाठी आपले रक्त ओतले आणि हाय, आज त्यांना भेगा की हो पडल्या. आणि असे म्हणून प्राध्यापक अंकले सारिया ढसाढसा रडू लागले. शाळेच्या फळ्याला भेगा पडल्या म्हणून इतक्या आवेगाने रडणारा शिक्षक मी माझ्या आयुष्यात पाहिला नव्हता. त्यावेळी आम्हाला हसावे का रडावे हेच कळेना. तास संपला. अंकले सारिया निघून गेले आणि मी त्या भेगाळलेल्या फळ्याजवळ जाऊन कांते फार तुला ह्या चालीवर पुढील गाणे अत्यंत हृदयद्रावक करुण रसाने एकदम गाऊ लागलो. बोर्डा फार तुला करताना श्रमसखया पडले. बोर्डा तुला निर्मिता इथे आपुले. अरे फ्रेझर रक्त ओतले. असे असूनी हे कैसे घडले. चांडाळा तव कपाळ फुटले. कुठवर रडू आता मी हे अश्रूंचे नाले. बोर्डा ऐकणाऱ्यांच्या हसता हसता मुरकुंड्या वळल्या. अशा रीतीने सौभद्र नाटकातील कित्येक पद्यांच्या चालीवर मी अनेक विडंबन काव्ये रचली. ती सर्वच आता मला आठवत नाहीत. सकाळी 11चा टोल वाजला की लेसन देण्यासाठी वर्गात जाण्याची शिक्षकांची अशी काही धावपळ होई नि धांदल उडे की त्यांना बघून वैशाख मासी वासंतिक या पदाच्या चालीवर काही ओळी आपोआप बाहेर पडल्या. 11चा समय होत टोल वाजला. लेसनार्थ शिक्षकगण पळत सुटला. लेसनार्थ शिक्षकगण पळत सुटला. हे साठे ते घाटे आणि गोखले. वाळिंबे सूर्यवंशी आणि येवले. धापा टाकीत बघा कसे चालले. सान्यांचा कासोटा आहो फिटला. सान्यांचा कासोटा आहो फिटला. साठे घाटे गोखले वाळिंबे सूर्यवंशी येवले नि साने ही आमच्या वर्गातल्या शिक्षकांची नावे होत. हे सांगायला नको. साने हे बार्शीचे पुढारी दे भ साने ह्यांचे चिरंजीव गंगाधर रामचंद्र साने होत. त्यांनी मराठी भाषेत पुष्कळ पुस्तके लिहिलेली आहेत. ते कानाने बहिरे आणि वागण्यात अगदी अजागळ असत. मी त्यांच्या बहिरेपणावरून त्यांना बहिरी ससाने असे नाव दिलेले होते. येवले ह्यांचे संपूर्ण नाव हरी आबाजी येवले होय. वयाच्या मानाने त्यांना फार मोठ्या मिशा होत्या. ते सातारा जिल्ह्यातील शेंदूरजण्याच्या शेतकरी कुटुंबातले. मुंबई शहरात कसे वागावे ह्याचे त्यांना कोठून ज्ञान असणार. कॉलेजच्या वसतिगृहामधल्या स्नानगृहात प्रथम मी त्यांना पाहिले तेव्हा त्यांनी कमरेला लंगोट आणि डोक्याला एक पांढरे फडके बांधले होते. त्यामुळे माझी अशी कल्पना झाली की वसतिगृहामधला कोणीतरी गडी असावा. या दृष्टीने त्यांच्याकडे रागारागाने पाहून मी जेव्हा म्हणालो की अरे ही बाथरूम शिक्षकांची आहे, ही तुम्ही लेकांनी वापरावयाची नाही, तेव्हा त्यांनी हसत हसत आपली ओळख मला करून दिली. तेव्हा एकमेकांना मिठ्या मारून आम्ही पोट धरधरून हसलो.
हे येवले पुढे इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षणशास्त्राचा अभ्यास करून आले. अनेक शाळा कॉलेजांचे प्राचार्यपद त्यांनी भूषविलेले आहे. तथापि त्यांचा स्वभाव, वागणे, बोलणे, चालणे हे आजही अगदी लहान मुलासारखे आहे. आम्ही कधीही भेटलो की एकमेकांकडे पाहून 5 मिनिटे तरी नुसते हसत असतो. कॉलेजात शिकत असताना त्यांची एकच गंमत मला सांगायची आहे. एकदा आम्ही पवईच्या जंगलात वनसंचाराला गेलो. ठाण्याच्या स्टेशनावर आम्ही साऱ्या शिक्षकांनी उतरावयाचे आणि तेथून विहार सरोवराच्या दिशेने सगळ्यांनी जावयाचे असे ठरविले. पण कोणी पहिल्या गाडीने आले तर कोणी दुसऱ्या गाडीने. त्यामुळे एकमेकांची चुकामुक झाली आणि खूपच घोटाळा उडाला. मी, सूर्यवंशी, वाळिंबे, येवले आणि आणखी कोणीतरी एवढ्यांचा एक गट होता. अंधेर नावाचा आमचा गुजराती आचारी फराळाचा मोठा करंडा डोक्यावर घेऊन आमच्याबरोबर आलेला होता. सकाळी 9 वाजल्यापासून तो 12:30 वाजेपर्यंत पवईच्या जंगलामधून भर उन्हात आम्ही वन फिरत होतो. पण आम्हाला बाकीचे शिक्षक कुठेच आढळले नाहीत. ते कुठे रस्ता चुकले परमेश्वराला माहीत. आता पुढे काय करावयाचे हे आम्हाला कळेना. आमच्याबरोबर आम्ही आणलेले अन्न बाकीच्या मंडळींना कसे पोहोचवावयाचे ह्याचीच आम्हा सर्वांना चिंता होती. जंगलातील पुसट पायवाटा तोडवीत असताना एक भला मोठा पिवळा जर्द आणि लांबलचक नाग आमच्या समोरून एखाद्या विद्युल्लतेसारखा आडवा निघून गेला. आमचे पाय तेथल्या तेथे थबकले. सर्वांगावर भीतीचा शहारा उमटला. ओठ एकदम कोरडे पडले. तेथेच काही वेळ थांबलो. भोवतालची गर्द हिरवी झाडी अत्यंत आल्हाददायक होती. ते दृश्य पाहून मी क्षणमात्र मुग्ध झालो. माझ्या शेजारी हरिभाऊ येवले उभे होते. त्यांच्या खांद्यावर हात टाकून भावनाकंपित स्वरात मी म्हणालो, नेचर मे बी डेंजरस बट इट इज डिव्हाइन. त्याबरोबर येवल्यांच्या अंगातला गावंढळ शाहीर जागा झाला आणि डाव्या कानावर हात ठेवून त्यांनी एकदम आरोळी मारली. अरे वा नेचर, वा रे वा नेचर, हा 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 हा. नेचर चरचर करतय हा, चर 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 चर. नेचर चरचर करतय हा. येवल्यांच्या मुखातून स्फुरलेली ही नेचरची अद्भुत लावणी ऐकून आमच्या हसता हसता मुरकुंड्या वळल्या. त्यानंतर आम्ही इतर शिक्षकांना शोधण्याचा नाद सोडला. आमच्या पोटात भुकेने काहूर माजवले होते. तोंडाला कोरड पडली होती. एवढ्यात आम्हाला तेथे एक ताडीचा मांडव दिसला. सूर्यवंशी म्हणाले, चला आपण ताडी पिऊ. ते त्या कामात वाकबगार होते. आम्ही सगळ्यांनी तोंडे वेडीवाकडी केली. शेवटी मी एकटा तयार झालो. मग मी आणि सूर्यवंशी ह्या दोघांनी ताडीचे 2-2 ग्लास ढोसले. ताडी पिण्याची माझ्या आयुष्यातली ती पहिलीच वेळ. भर उन्हात ताडी प्यायल्यानंतर ती डोक्यात किती चढते ह्याची कल्पना अनुभवावाचून येणार नाही. मग काय विचारता. फराळाची टोपली आम्ही निम्मी पस्त केली आणि त्यानंतर वसतिगृहात कसे परत आलो हे आम्हाला समजलेच नाही. आमच्या वर्गात शिंत्री नावाचे एक लिंगायत शिक्षक होते. त्यांची मातृभाषा कानडी होती. त्यांना मराठीत थोडेसे कळत होते. कॉलेजच्या वसतिगृहातून एल्फिन्स्टन हायस्कूलकडे जाणारा रस्ता अरुंद आणि लांबलचक होता. त्याच रस्त्याने आम्हाला नेहमी जावे लागत असे. दुपारच्या वेळेला संत्री विकणारा एक माणूस ह्या रस्त्याने संत्री संत्री असे ओरडत जात असे. संत्री हे फळाचे नाव आहे हे शिंत्री ह्याला ठाऊक नव्हते. त्याला वाटले की कोणीतरी चावट माणूस आपल्यालाच हाक मारून आपली थट्टा करतो आहे. एके दिवशी दुपारी शिंत्री त्या बोळात दबा धरून बसला. थोड्या वेळाने तो फळवाला संत्री संत्री असे ओरडत तिकडून आला. त्याबरोबर शिंत्रीने त्या फळवाल्यावर एकदम झेप घेऊन त्याचा गळा पकडला. तो फळवाला घाबरून ओरडू लागला. ह्या माणसाने आपल्यावर एकदम का हल्ला चढवला ह्याचा बोध त्याला झाला नाही. एवढ्यात आम्ही काही शिक्षक मागून आलो आणि शिंत्रीच्या कचाट्यातून आम्ही त्या संत्रीवाल्याला सोडविले. शिंत्रीने जेव्हा त्या फळवाल्याबद्दल आपली तक्रार सांगितली तेव्हा हसता हसता आमची पुरेवाट झाली. संत्री म्हणजे शिंत्री नव्हे, संत्री म्हणजे ऑरेंजेस असे जेव्हा आम्ही शिंत्रीला सांगितले तेव्हा अतिशय खजील होऊन त्याने संत्रीवाल्याची माफी मागितली आणि ते मारामारी प्रकरण तेथेच मिटले. हा सगळा उडाणटप्पूपणा करून मी अभ्यासाच्या बाबतीत क्षणमात्र दुर्लक्ष केले नाही. एखाद्या राक्षसासारख्या अभ्यास पुस्तकांच्या आणि माझ्या झटापटी चालूच होत्या. कॉलेजच्या इतर चळवळींतही मी प्रामुख्याने भाग घेई. माझ्या अंगात जणू काही नवीन सामर्थ्याचा संचारच झालेला होता. बॅडमिंटनच्या खेळात मी चॅम्पियन पद मिळविले.
कॉलेजच्या क्रिकेट टीमचा मी कॅप्टन होतो. फर्स्ट एडच्या परीक्षेत मी 150 मार्कांपैकी 135 मार्क मिळविले आणि त्या परीक्षेच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास मी फक्त एकच दिवस केला होता. माझी स्मरणशक्ती भयंकर चमत्कार करू लागली. शेवटी बीटीची परीक्षा झाली. प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकेला मी 5-5, 6-6 पुरवणी पत्रिका घेतल्या. कमीत कमी 6 प्रश्नांपैकी मी फक्त 3 किंवा 4च प्रश्नांची उत्तरे दिलेली होती. परीक्षा संपल्यानंतर मला वाटले की आपल्याला फर्स्ट क्लास नाही तरी दुसऱ्या वर्गात वरचे स्थान मिळणार. त्यानंतर मी पुण्याला परतलो. परीक्षेच्या निकालाच्या आधी 2 दिवस माझी वर्गभगिनी मिस सॅरा पॉल हिचे पत्र मला आले. तिने त्या पत्रात लिहिले होते की कालच मी प्रिन्सिपल हॅमले ह्यांना भेटले. तेव्हा ते म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांमध्ये अत्रे ह्याने कमाल केली आहे. ती ओळ वाचून मी जागा आहे का स्वप्नात आहे हे मला कळेना. माझे मस्तक आनंदातिशयाने सुन्न झाले, बधीर झाले. ज्या दिवशी मुंबईमध्ये निकाल लागला त्या दिवशी मिस पॉलची मला तार आली. यू हॅव स्टूड फर्स्ट इन फर्स्ट क्लास. आश्चर्याने नि हर्षाने मी बेहोश झालो. माझ्या वर्षभराच्या उग्र तपश्चर्येने परीक्षेची भेसूर देवता अखेर प्रसन्न होऊन तिने आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवला. बीटी परीक्षेतील माझ्या ह्या अपूर्व यशाने माझ्या जीवनातील एका नव्या कालखंडाला सुरुवात झाली. अंतर्बाह्य मी बदलून गेलो. शिक्षणसृष्टीत सर्वत्र माझे नाव झाले. माझ्या व्यक्तिमत्वामधला नैकृष्ट गंड नाहीसा झाला आणि अंतःकरणात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाला. त्या यशाने माझ्या महत्त्वाकांक्षेला कर्तृत्वाचे नि पराक्रमाचे एक अमर्याद क्षेत्र मोकळे करून दिले. खरोखरच यशासारखे यश नाही. नथिंग सक्सीड लाईक सक्सेस. पण सध्याच्या विषम समाजरचनेत आपल्या गुणांचा विकास करण्याची सर्वांना सारखी संधी मिळत नाही. त्यामुळे यशापयश हा एक दैवाचा खेळ होऊन बसलेला आहे. यशस्वी माणसे जगात असामान्य ठरतात अन अपयशी माणसे सामान्य माणसांच्या समुदायात कुठेतरी लुप्त होऊन जातात. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.